मुंबईकरांना आर्थिक गंडा घालणारी टोरेस कंपनीचा शोरूमवरतीच आता चोराने जो आहे तो डल्ला घातलेला आहे। सध्या आपण मुंबईच्या गावदेवी परिसरामध्ये आहोत आणि गावदेवी परिसरामध्ये आपण पाहू शकतो की हे टोरेसचं शोरूम आहे। हे टोरेसचं शोरूम जे आहे ते आर्थिक गुन्हे शाखेने 7 मार्चला ताब्यात घेतलेलं होतं आणि तेव्हापासून हे शोरूम जे आहे ते बंद होतं। परंतु 2 दिवसांपूर्वी शुक्रवारी या दुकानामध्ये चोराने जो आहे तो डल्ला घातलेला आहे। चोराने ही संपूर्ण या ठिकाणी चोरी केलेली आहे। हे टोरेसचं हे शोरूम जे आहे ते बंद होतं आणि लॉक लावलेला कुलूप लावलेल्या अवस्थेत होतं। परंतु हे शोरूम जे आहे ते चोराने सराईत पद्धतीने या शोरूमचा शटर उघडून आतमध्ये जी आहे ती चोरी केलेली आहे आणि त्याचसोबतच बाजूला दुचाकी वाहनांचं जे शोरूम आहे त्या ठिकाणी देखील चोराने जे आहे ते कुलूप तोडून या ठिकाणी चोरी केलेल्याची घटना जी आहे ती पोलिसांच्या निदर्शनास आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात आता पोलीस जो आहे तो चोरीच्या प्रकरणाच्या संदर्भात अधिकचा तपास जो आहे तो पोलिसांकडून सध्या सुरू करण्यात आलेला आहे। परंतु गेल्या 1-2 महिन्यांपासून सातत्याने टोरेस घोटाळ्याची मोठी चर्चा जी आहे ती मुंबईत होते आणि टोरेस या कंपनीने मुंबईकरांना आर्थिक गंडा घातलेला होता आणि त्यानंतर टोरेसच्या ठिकठिकाणच्या शोरूमवरती आर्थिक गुन्हे शाखेने सील केलेलं होतं आणि त्याच पद्धतीने सील केलेलं एक शोरूम गावदेवी परिसरात होता आणि याच संपूर्ण टोरेसच्या शोरूममध्ये आता चोराने जो आहे तो चोरी केलेलाचा प्रकार जो आहे तो समोर आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।